नमस्कार मंडळी, आज आपण प्रवास करतो मुंबई गोवा हायवे आणि तारीख असा 19 एप्रिल. आपण आता पोहोचलो चिपळूणमध्ये. मागच्या भागात आपण माहिती घेतलेली सावर्डी टू चिपळूण या रोडच्या पॅचचे. तर आता या भागात आपण माहिती घेणार आहोत चिपळूण, त्याच्यानंतर परशुराम घाट आणि चिपळूणच्या ब्रिजचे अपडेट घेणार आहोत, परशुराम घाटाचे अपडेट घेणार आहोत आणि आपण खेडपर्यंतचा प्रवास करणार आहोत. तर या संपूर्ण माहितीसाठी, या रोडच्या अपडेटसाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. याच्या पुढच्या मुंबई गोवा हायवेच्या अपडेटसाठी आपला चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण ज्यावेळी आपण कामासाठी मुंबई गोवा हायवे प्रवास करतो त्यावेळी आपण तुमका रोडच्या कामांची अपडेट देत असतो. त्याच्यासाठी आजच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि आज आपल्यासोबत असा सर्वेश, तर पूर्ण आपल्या या प्रवासाचं सारथ्य करता आणि पाठीमागे आमचे मार्गदर्शक नगर पंचायत समिती इंजिनियर अमित जाधव बसलेले असत आणि स्वतः मालक आशिष नाटळकर, स्वतः मालक भाभी कलिंगन. तर असे आम्ही तिघेजण प्रवास करतो आणि आता आपण पोचलो चिपळूण मध्ये हॉटेल दीपक. तर इकडे जो ब्रिजचा काम असा तर त्याका पण आता व्यवस्थित अशी सुरुवात झाली आहे. या ठिकाणी जो एंडचो भरावाचो पोर्शन असता तर त्याचं काम सुरू असा. आणि इकडे पुढे बघितलं तर या ठिकाणी जे पिलर्स असत तर पहिलं जो पूल कोसळलेलो त्याच्यानंतर या डिझाईनमध्ये, पुलाच्या डिझाईनमध्ये चेंज केलेली होतो आणि त्या डिझाईननुसार जे पियर्स म्हणजे आपण काय बोलतो सर ते का ते पियर कॅप ना, जे पियर कॅप असतात तर त्याच्या डिझायनिंगमध्ये थोडंसं चेंज केल्याने होतं. आणि मला वाटतं एक एक्स्ट्रामध्ये पिलर्स टाकले नाहीत रे. पूर्वीचे जे होते ना ते जर त्याचं स्पॅन जास्त होतं वाटतं. तर कारण कमेंटमध्ये वाचलेलं आहे मी की मध्ये मध्ये एक्स्ट्रा पिलर्स टाकले नाही. बरी आहे ना CNG? हो CNG बरं, म्हणजे पुढे आहे ना CNG. उगाच रिक्स नको घेऊ. तर आपण आता CNG भरतो. टोटल आपण 193 किलोमीटर आतापर्यंत प्रवास झाला. गर्दी आहे चल म्हणजे बघा लाईन इथपर्यंत लागली आहे. गर्दी हे काय माहिती बघ लाईनी बघितली ते इकडे असं आणि रोडवर थांबत राहा. जवळपास 4, 5, 7, 8 गाडी आहेत रे त्याच्यावर. 7 म्हणजे एका गाडीत 7 मिनिटाला. हो अर्धा तास जातो त्याच्यावर. इकडे अजून आता जे पियर कॅपचं काम असं तर अजून चालू नाही झालं. पाठीमागून तिकडे चालू केलंय नाही या पियर कॅप. आणि इकडे एखादी बरा की सर्व्हिस रोड चांगलो. पूर्वी सर्व्हिस रोड तर पूर्ण वाट लागलेली होती सर्व्हिस रोडची. आता तो एक चांगलो केलाय नाही. त्याच्यानंतर इकडे संपूर्ण पत्र्यांचे बॅरिगेट लावून ठेवले नाही आहेत. त्यामुळे हे दोन्ही लेन वेगवेगळे सगळे केले. हा एक काम लवकर होतं. एकदा चिपळूणचं काम झालं की मग या सर्व्हिस रोडचा सगळा जो ट्रॅफिक आता कमी होईल. कारण इकडून एक रस्तो एका पण जाता ना रे आपल्या NH48 ला. कुठलं तर पाटण मार्ग आहे ना. पाटण गर्डर घातले नाहीत का? गर्डर अजून नाही घातले नाही. पियर कॅप होय रे, गर्डर घालचं काम चालू केलंय नाही. होय 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 क्वालिटी वाला वाटतं काम ना, एकदम जवळ घातले नाही. हो त्या अगोदर स्पॅन जास्त होतो ना रे, त्याच्यामुळे त्या डिझायनिंग मध्ये पण आता चेंज असतो लो. गर्डर मध्ये पण चेंज झाला असताना डिझाईन. क्लोज घातले नाही. हो पाण्यामध्ये 10-15 किती मीटर असतात? पैता असताना 20 मीटर असतात अंदाजे. हो 10 मीटर वाटतं, 10-15 मीटर वाटतं. आमचे इंजिनियर साहेब टेप घेऊन इले नाही ना आज, त्याच्यामुळे ऑटो लेवल घेऊन इला. आपल्याला कसं ऑटो लेवल तो टेपने लेवल घेतलो आणि ऑटो लेवलने मेजरमेंट घेतलो होतो. राजा दरवाजा काय करतो काय रे लेवल खाली एकदम अशी झाली गाडी. चला चिपळूण बहादूर शेख नाक्यावर आपण पोचलो. इकडे पण हे बघायचं डबल पिलर वाटतं रे. ते आता नवीन कास्ट केलेले आहेत. हे जुने आहेत ते नवीन आहेत पिलर्स कास्ट केलेले. पॅ करीत जातं. वाजवीच राहायचं.
थांबा, पहिला आम्हाला जाऊ द्या, महत्वाची अपडेट आम्ही देण्याचं काम करत आहोत. त्यामुळे वाटतंय का लागायला एक तर काय होतं सांग, भविष्यात हे आता पार्किंग वगैरे असं ब्रिजच्या खाली होतं, हा फ्लायओव्हरच्या खाली, हा मग रस्ते क्लिअर होतले. बरोबर. तोपर्यंत तसंच हो, कणकवली आता बघितलं हो. आणि बहुतेक आता वरून ट्रॅफिक गेला की खाली काय गर्दी होते. खाली काय म्हणजे काल ना काय फक्त इकडचे लोकल फिरणार आहे किंवा जे चिपळूण मध्ये थांबणारे सुद्धा खाली उतरणार नाही उतरणार. हो, ते डायरेक्ट काहीतरी अशा मी हायवे सिटी सोडून हायवेकच जेवण बघतले. कारण सिटी मध्ये जाऊन परत कोण आणि त्या ट्रॅफिक मध्ये अडकत बस, टाइम वाढता. हो, आता आपण इलो ब्रिज वर, वाशिष्ठी नदीचं ब्रिज करतो आता आपण. इकडे क्रॉस करतो. वशिष्ठी सॉरी, कमेंट गेली. हो, वाशिष्ठी. आता नेटवर म्हणजे ऑनलाईन मॅपवर दाखवता वाशिष्ठी, काही जण बोलतात वशिष्ठी. काय बोलणारच नाही आणि काय सांगणार, कळंबसते. हाय रोड पण केले नाही, त्यामध्ये कशा ड्रम लावून ठेवले नाही. जरा विचारू का होता त्यांना, ड्रम कशा लावून ठेवले असते. नेमकं ठेवले, बंद तरी करा. हो, इकडची झाडं बरी झाली आहेत रे. हो, ऍटलिस्ट नदीवरची तरी बरी आहे. हा, आता त्यांना खालना पाणी येतं नदीचा. मुळा कालपर्यंत गेली आहेत त्यांची. वा, ह्याच्यात ना फास्ट पोहोचवता जातात खेडपर्यंत. हा, रस्त्यामुळे रस्ता झालेलो ना पूर्ण, त्याच्यामुळे. नाहीतर आपल्या तिकड नाही बघितलं ना किती, म्हणजे ते संगमेश्वरला येईपर्यंत कंटाळवाण होतो. टाके ढिले होतात येईपर्यंत. मारलेले आहेत ते, ढिले होतात. हा अजून परत ऐसा लटकवले ब्रिजचा अजून. अच्छा, खाली कोकण रेल्वेचं आहे असतं रे काहीतरी. हो, काय कोकण रेल्वेचं, त्याच्यामुळे सऱ्या थांबवले येतात म्हटलं. एवढं पॅच भरपूर वर्षापासून, म्हणजे ती 2 कामापुढचे होऊन वेळ झाला. ह्या कामांसाठी ते थांबले. आणि या ठिकाणी बघ ट्रॅक वगैरे नाही असत ना, थंच वेळ लागलो. आता तो माणगावचं पण बायपास, इंदापूरचं बायपास पण आहेत ना, ते माणगावच्या बायपासला त्या ट्रॅकमुळेच ह्या चालला सर, कोकण रेल्वेच्या ट्रॅकमुळेच. आमचा तो हवा येत खायच्या बाजू बसला, तकडे बसला. उगाच मी वेळ ढकडे फिरवून ठेवलंय. माझं लक्ष नाही, मी व्हिडिओ करण्यात दंग झालंय. चहा नाश्ता जेवण तयार आहे, मग आम्ही काय करू. जेव केव्हा. खेड 26, परशुराम 5 किलोमीटर आणि पनवेल असा 222 222. आमचं तो काय ट्रेन आहे आता 2 वाजता जात नाही. गेली दिवा बिवा गेले सगळे. हो, दिवा गेली, मांडवी गेली. 2 वाजले. 2 वाजता आपण क्रॉस केला चिपळूण. इकडे खाली आता रेल्वे स्टेशन कडे जाऊचो रस्तो ना. अरे पटापट चिपळूणचा रेल्वे स्टेशन पण डेव्हलप होता, केल्याने की नाही माहिती नाही. काय आपण मध्ये इकडे उतरतच नाही ना काय कधी. लाईन असा ती बघ. अरे होय, ते काय ऐसर 1 तास जायत. अरे अजून सीएनजी भरपूर आहे, मुंबई पर्यंत जायचं गाडी. गर्दी बस सीएनजी. आता हे सगळे फिरणारे असत ना रे, त्याच्यामुळे मस्त गावलो सीएनजी. गर्दी नाही अजिबात. खय भरलो तर आपण लांजात ना, पण आता काही येत ना. पण सीएनजी मग तो मगाशी मागे गेलो वॅगनर, संपलो सीएनजी. सर तो सीएनजी घ्यायचे आता, सीएनजी नाही. ओके, आता काही पुढचं येत ना ते भरूया, सर भरूया. ओके, चला. ह्या भागात आपण आता महत्वाच्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात असो. पहिल्या टप्प्यात आपण माहिती घेतलो चिपळूणच्या ब्रिजची, आणि आता आपण पोहोचलो परशुराम घाटाच्या पायथ्याशी. हैसर बघ होतो रस्तो होतो बघ बघ. होय, खूप
सहन करून रस्तो बनवले बोला म्हणून असं वाकाय तो त्या रस्त्याच्या अलाइनमेंट वरनाच बघ तुका कळता वाकडा तिकडा वरनाच की कसं आहे बघ बघ पुढे समोर घाट बघ कसं वाहतो पूर्ण डोंगर कापून काढले मी आणि अजून पण त्याची शाश्वती नाही पावसात की तो धड रवात की नाही याची पण गॅरंटी नाही कोण देऊ शकत अशी परिस्थिती आहे ती कारण कधीच सगळा ढासळण खाली येत तर सांगा शकत नाही हो संवत्सळ धबधबा पावसात दिल्यावर आपण इकडे जाऊया आंघोळी का दुपारी कळलं सर्व पावसाची आपली फेरी असतली ना त्यावेळी आपण या धबधब्यामध्ये थोडा वेळ थांबायचा इकडनं थोडस मस्तपैकी रिफ्रेश होऊन मग पुढे प्रवास करतो कारण हे बरोबर आपल्या सेंटरलाच पडता ना आणि सकाळी आंघोळ करून यायचा नाही सकाळी आंघोळ करून यायचा नाही आमच्या सकाळी जर तू आंघोळ केलं तर भयंकर परत तुका डुबवणार तुझा मला बरा काय झाला सवय परशुराम घाट इकडे रिटर्निंग वॉल बघ कसे केल्याने ते 8-72 म्हणजे अजून 72 किलोमीटर आपण चांगला प्रवास करू शकतो ना इकडे कातळच आहे पूर्ण ह्या डोंगरात पुढचं डोंगर एकदम पूर्ण ह्या दिसतात ते का बघ पूर्ण कॉन्क्रीटचा कसा ना ग्राउटिंग केलेली ते बघ जाळी मारू जाळी मारली की जाळी मारलेली आहे ती मारले हो मारलेली तसं दिसत अकल काय कॉन्क्रीटचं आहे केलेलं आहे सेम आंबोली घाटात केली तीच टेक्निक परशुराम घाट इकडनं मस्त या ठिकाणी चिपळूण सिटीचं लुक बघ मिळतं आता दुपारचे 2 वाजलेत आता नको बघूया आता नको बघूया आपण असं आपण दर टायमागच म्हणतो पण ह्याचं नेमके दुपारचे येतो ना रे बरोबर दुपारचे चिल्यामुळे गोंधळ आणि ह्या पॅचचं तर अजून काही काम चालूच नाही अरे त्यामध्ये ढासाळलेला आता क्रेन बघ ह्या बघ कसला आलेला आहे तो पोकलँड ह्या पोकलँडने ते घाटावर विहिरी मारतात ना लॉंग बूमचा तो त्याच्यामुळे ती लेन बंद केलेली आहे इकडनं सिंगल लेन चालू ह्या पूर्ण घाटाकच इकडे ह्या केल्याने चालू हा काम रे जाळी मारूचा हो ते पावसात ते सगळं येताला खाली पहिला पाऊस हे बघ कसलं धुरळ केलंय गुलाल विजयाचा गुलाल उधळलाय दिलजली आता MH04 मुंबई 240 महाड 73 आणि खेड 27 किलोमीटर आणि आपण इला टॉपवर परशुराम घाट तर इकडून 1 किलोमीटरवर असा परशुराम मंदिर आणि हायना आपल्या व्ह्यू मिळतात पूर्ण चिपळूण सिटीचं आणि वशिष्ठी नदीचं खूप सुंदर म्हणजे हे सनसेटच्या वेळी तर खूप मस्त इकडे काहीतरी पॉइंट आले त्या पॉइंटवर ना चांगलं असं व्ह्यू मिळतं बघ कधीतरी आपण थांबूया कधीतरी नक्की थांबूया तोपर्यंत आमचे व्हिडिओ बघत राहा तुम्ही नाही असतो तो इकडनं असत वाटतं रे तू बघ हो बघ असं व्ह्यू एकदम पूर्ण तो सी आकाराची नदी होता ती बघ भारी ना तकड नाही की ना गाडी जरा त्या लेनने परशुराम मंदिर ह्या परशुराम मंदिर काय होय पुढे आहे ना परशुराम मंदिर हा या बघायचं परशुराम मंदिर इकडे हे धनुष्य बाण दिसत आता आपण इला परशुराम घाटाच्या टॉपला इकडे गर्दी विश्रांती स्थान शिवसागर हॉटेल सगळेजण जेवक थांबले फक्त आमकाच वडी असत की आमका खेडला जेवक जाऊचा होय आपण घरगुती वाजले 2 आले असं जेवायचं तर नाही जाऊ काय जेवक वनश्री इकडे सर्व थैसर ह्या नाही मिळायचो रे सर्व टॉयलेट नाही मिळायचो
कळला सर्व. काही मध्ये काहीतरी थांबायचं चांगल्या ठिकाणी. मध्ये काहीतरी थांबाया. त्याकडे वॉशरूम नाही बघितला ना त्याच्याकडे. ह्यो बहुतेक आधी झालेलो जाणार असतो. झालेलो 60 आहे ना. आता आपण जाताना लोटे MIDC आपल्या घाटान जाऊचा ना. होय, कशेडी घाट. पुढच्या भागात आपण कशेडी घाटान प्रवास करणार आहोत. त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ मिस करू नको. खूप एकदम भारी व्हिडिओ असतो. अनुसयात जायचा. काय अनुसया बरोबर नाही हॉटेलला. दुपारचे 2 वाजल्यात आणि आम्ही जॉब हॉटेल शोधतो. तर आमका ऍक्च्युली जाऊचा होता खेडच्या पुढे. पण गोंधळ असो की आमचा आणि म्हणजे हॉटेल होण्याचा काय वाकडा काय कळत नाही की बाहेरून जी चांगली दिसणारी हॉटेल असतात तिकडे आम्ही जातो तर तिकडे काय नाही काहीतरी गोंधळ असतात. त्यामुळे जर ज्यावेळी तुम्ही या ठिकाणाहून प्रवास करतास ना तर काहीच्या हॉटेलमध्ये तुम्ही थांबला असता त्या हॉटेलचं जरा एक रेफरन्स द्यावा. म्हणजे सर्व्हिस कशी आहे, जेवण क्वालिटी कशी असा, त्याच्यानंतर वॉशरूमची वगैरे काय परिस्थिती असतात तर ते जरा कमेंटमध्ये टाका. जेणेकरून नेक्स्ट टाइम कोण प्रवास करतील किंवा हे व्हिडिओ बघून जे कोण प्रवास करतील ना तर त्यांना माहिती मिळेल की ह्या लोकेशनला आपल्या या हॉटेलमध्ये थांबायचं असं. तर आता आपण प्रवास करतो चिपळूण टू खेड आणि आता इलो आपण लोटे MIDC मध्ये. हो, लोटे MIDCच्या आसपास असं. इकडे पुढे एक हॉटेल आपण त्या राईटला असं ज्या ठिकाणी आम्ही फॅमिली सोबत थांबायचं पण त्या राईट साईडला असं. त्यामुळे आपण त्या लेनला काय जायचं नाही. आपल्या जाऊचा लेफ्ट साईडच्या लेनने डायरेक्ट मुंबईत जाणारी लेन. तलारी फाटा रस्तो तर इकडे झालेलोच होतो आणि ह्यो आधीपासून म्हणजे ज्यावेळी आपल्या सिंधुदुर्गात रस्तो झालेलो ना तेव्हापासून तेव्हा त्याच वेळी ह्यो रस्तो देखील झालेलो असं. त्याच्यामुळे इकडनं तर पटापट आपल्या अंतर कव्हर व्हायचा. इकडे आता ही जी सर्व्हिस रोडची कामं ती चालू असत. साईडची गटरची कामं असत. नंतर ही जी सेफ्टी रेलिंग असत तर त्याची कामं सुरू असत. बाकी रस्तो तर ओके. हॉटेल जिव्हाळा धाबा फॅमिली रेस्टॉरंट तांबडा पांढरा रस्सा. तर आपल्या लेफ्ट साईडला कुठला हॉटेल हा काय बघू. महालक्ष्मी गारमेंट. इकडे काय इकडे त्यासाठी सर्व्हिस रोड झालेला नाही वाटतं रे. झालो खालच्या बाजू आमच्या जरा व्हायचं वाकान बघ तकडे जाऊनची हा बघ काय घेऊन चाललो तो काय माहिती आता माहिती गावा काय रे आया लोखंडीच दिसता काय तर ते हॉपर असतात वरचे ते काहीतरी दिसतात ना. पण बघ ना कसे घेऊन चाललो तो. डेंजर काम आहेत ना यांची. रिस्की. हॉटेल आराधना शिवसागर. आम्ही आता हॉटेल शोधतो जॉब त्याच्यात जाऊ. आपल्या नॉर्मल जर मिळेल त्याच्याला वॉशरूम वगैरे आहे कंपल्सरी आणि सर्व्हिस आधी फास्ट आहे. जास्त वेळ काढता नाही. CNGचा ह्या होता सर बोर्ड लावलेलो पाठीमागे. चांगलं आहे MIDC. हा काय मस्त वास इलोणार रे. या बघा सर परत काहीतरी चालू केलेली आहे. हे अजून केलेच नाही पूर्ण सर्व. रस्तो झाला तर मध्येच काहीतरी त्यांनी काढल्याने होता ना कुरपाटा. म्हणजे आता तो बघता त्यांनी तो बॉक्स मारल्याने ना. अरे थांब राजा काय घाई आहे का खय एवढं जाऊचो जोरामध्ये. डबल लेनच्या एका तिसरी गाडी क्रॉस करता तो नाही. पण असं तर समोर त्या का धडबडावले असते. पाहिजे ना थार नाही त्यांना नुसते वळ पुढे जाऊन नुसते ना खय काय करतात काय माहिती उपटतात ते. ड्रायव्हरच्या रेग्युलर आपण पुन्हा आपल्या रस्त्याक लागलो. बसलो बघ दणको बसता तो. म्हणूनच अशाच ना टायर फुटतात ते एकदम जोरा स्पीड मध्ये जर असा आणि आपटलो ना काही ठिकाणी ते हे पण फुटतात ना
रिम असतात ते बेंड रिम बेंड होतात. नाही पण कसं ठेवलेले तर माणूस गॅच करू चुकूच शकणार नाही. हो चान्सच दिसतच नाही का? दिसणंच नाही का. नो चान्स. ह्या सांगत होते मी हॉटेल श्री गणेश. येताना बघे. हा येताना आपण त्याच रूटला असताना ना. या श्री गणेश या हॉटेलमध्ये एकदा आम्ही जॉब थांबलेलो. चव चांगली असं. तर हडे चालू नाही तर एक तडे चालू. एक काही तर दारेच एक पाय हडे एक पाय तडे गेले. तू म्हणता काही नाही. होंडा सिटी वालो येता रे. होंडा सिटी वाले ऐकायला जाते स्वाईप करून जाते. महाड सर तुका जाऊ देणार नाही का होंडा सिटी वाला पुढे. जायला वापड माझं काय. कर्नाटक चिरे घेऊन चाललो. अरे दाभीळ नाक्यावर इलो. इकडनं पण खाला तो अंजनी रेल्वे स्टेशन कडेच असतो गेलो. अरे त्या रेल्वे स्टेशनला पण एकदा जाऊ पाहिजे. तर आपण पावसात ना पूर्ण अगदी दोन्ही बाजून हिरवळ झाडी आणि असं ना कर्वला जरासा आहे असा प्लॅटफॉर्म फक्त म्हणजे असं ते जुन्या काळात कसे खाली सकल्यातली रेल्वे स्टेशन असतात ती त्या प्रकारचा रेल्वे स्टेशन. अशी ती जरा जुनी काय आठवण नाही ना तुझी. नाही जुनी आठवण काय नाही. ऐसा तू मेरे बारे में कैसे सोच सकते हो. मी एवढं सभ्य मुलगो असं आहे. अभित असतो तर एखाद्या वेळेस गोष्ट ठीक होती. रात्री तोंडाकडे रंग लावतो. दाभीळ इकडे ते याची लेअर हे बघ ना कशी आहे. ते अकडे तकडे पट्टे पण व्यवस्थित मारलेले नाही. रस्ता नीट केल्याने आता ही गोष्ट मोठी आहे. रस्ता नाही खड्डे नाहीत ते उपकार असं ते पट्टे बिट्टे मारा त्याकडे. ते काय माफ केला. चला छोड दिया आपको. हे MH07 हे सगळे आंब्यावाले आहेत रे. टेम्पोवाले जातात ते रात्री भरण. होय रिकामी गेले. हो रिकामीच. आंबे दगडे वाशी मार्केट किंवा काही डिलिव्हरी केलं नाही का लगेच रिटर्न. जे प्रायव्हेट डिलिव्हरी असतात ते का लेट होतात. जे मार्केटला घेऊन जातात ते सकाळीच त्यांच्या टायमिंगला काहीतरी पोहोचायला लागतं ना. त्या टायमिंगमध्ये पोहोचान ते निघतात की असतात दुपारच्या आसपास. सर हे वाकाटा चिपळूण खेड बस असते. एक ओव्हरऑल त्याच्या लुकवरून मी अंदाज करतोय. होय काय सांगताय का चिपळूण खेड असतली बस. ते असेच बस पाठवतात भेंडे. काय त्यांचं शास्त्र कळलं नाही. हॉटेल वेदांत गर्दी काही दिसत नव्हती. 2च गाडी लागली आता इथे. निगोडे स्टॉप. हे पुढे काहीतरी हॉटेल बघूया रे काहीतरी. आमच्या CNG सर्च मार. हॉटेल सर्च मार. राजा 5 किलोमीटर मागे बसन काय करतो ते सर. हो कशा साईड वा काय CNG लेफ्टला चल. भारत पेट्रोलियम. भारत मग ह्यो आता पंप होतो. हे राजस्थानी हॉटेल मध्ये जाऊया. दाल बाटी चुरमा खा. आमच्याचा आवडतो दाल बाटी चुरमा. हे किती किलोमीटरला CNG? कसे काय अर्धी टाकी आहे. आपण मुंबईसून जाऊन येऊ. अरे आरामात पनवेलला जाते नाही गाडी. तरी पण आपण भरलेलो बरं. काटेवरच नाही की कसा बरा वाटतं ना. ब्रेक लावू नको. चल पटापट. बोरज टोल गेट 1 किलोमीटर अहेड. काय कसा चालला तर बघूया. सर 2 व्हीलर वालो असा रोहन. ही दुपारच्या उन्हाची मॅची खेळात चालली. हप्त्या 100 रुपये दे. टोल नको इलो. काय 100 रुपये काढ.
कशाक ब्रेकला इतर चालवता लर्निंग अरे याला रे पण बाईक चाललो ब्रेक लावता ते तो लर्निंग सोडते का आता बघ कसो पळवता तो अकडे 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 गाडी अकडे सगळा अकडचा बंद असा या बॉम्बे सर्कस बहादूर शेख नाका चिपळूण आता कसं चालू हो आता बघ सुसाट गेलो अरे ते बालाजीचं त्याचं ट्रक उभं माका वाटलं काय हॉटेल आहे की काय तर मी म्हटलं या हॉटेल मध्ये जाऊया शिव फाटा एक एक भारीच काम खेड फक्त 8 किलोमीटर रावला साई दुर्वा अरे मग वाटत तू ना शेवटी मग त्याच हॉटेलला घेऊन जायची इच्छा दिसता नाही तुम्ही सांगा ना चांगलं काही झालं तरी तुका त्याच हॉटेलला जायचं असं वाटतं माका आमचा तुका बोंबील गावलो गेल्या पोटी भाता पण त्या हॉटेलमध्ये नाही त्याचा पुढचा संतोष काय तर होय त्या हॉटेलमध्ये तुका जायची इच्छा दिसता थंय नको जाऊया किडो गावलेल्या हॉटेलमध्ये थंय बाकी सावली बिवली या गाडीला पण जेवण पण काय एवढं मला खास नाही वाटलं घाट काढून पलीकडे जाऊया खायचो घाट काढून 4 वाजता पोहोचलो आता वाजले 2:20 लेट झालो होणार आहे गेल्या पोटीपेक्षा हो लेट झालं आता आपण खेड मध्ये पोहोचू खेड मध्ये चिपळूणचं ब्रिज परशुराम घाट त्याच्यानंतर तिसरं महत्वाचा टप्पा म्हणजे भोसते घाट तर ऑलरेडी काम कम्प्लीट झालेलं असा पण भोसते घाटात तो एक मेन टर्न असा तर त्या टर्निंगला काय नाही काय तरी दरवेळी नवीन झंगाट असतं आणि इकडे पण आता हे सगळं कटिंग वगैरे होऊन रिटर्निंग वाले सर नाही केलं नाही वाटतं सगळा कटिंगच करून ठेवलंय नाही सर पूर्ण कातळा त्यामुळे का तशी काय गरज नाही इकडे कातळाची एकदम हार्ड रॉक काळा दगड काळी तर मधली झाडं लावली ते का पण चांगलीशी अशी फुलं इली आहेत साईडचं सेफ्टी रिलिंग पण लावलेली आहे इकडे फक्त ते मेन जो टर्न असा तर तो टर्न का ऍक्च्युली नवीन हायवे कन्स्ट्रक्शन वेळी पण काढूक नाही मिळालो पण तो रुंद झालो जरा आणि आता त्याच्या अलीकडे सगळे पूर्ण स्पीड ब्रेकर आणि दरवेळी त्याच्यावर ऍक्सिडेंट झालेले असतात हे बघा आईनाता सुरू स्पीड ब्रेकर मग तो जोरात येता हॅरियर वालो आहे की नेक्सॉन वालो नेक्सॉन पंच पंच आयला बरोबर सांगितलं सर्व आरशात बघून गाडीची थोपडा सांगता माका वाटले की नेक्सॉन आहे की काय पण तो बघ कसं उडवत जाता तो अशा स्पीड ब्रेकरला पुढे पण लक्ष होईल आणि मागणं पण लक्ष होईल मागला कोणतरी घेऊन जायचे त्या बाजू ट्रॅफिक म्हणलं मी त्या बाजूकडे ठेवलं असतं हा मी तर मगापासून ते मागचे स्पीड ब्रेकर जवळ येऊ मागच्या आरशात बघत होते कारण याच्या भरपूर वेळा झालेला असा जगपुडी नदी तेव्हा सगळे वेळेला ना उडवत येत आता होतो ना एक्स्टर वाला आवडतं मागे व्हेन्यू वाला तो बघूया चला 1000 रुपयाची पहिले नको 1000 रुपयाची नको व्हेन्यू आहे ते हा नको मी पैसेच लावत नाही त्या बाबतीत लावत हो रिस्क नाही लेणे का बिलकुल इतके स्पीड ब्रेकर घालून सुद्धा कसा ऍक्सिडेंट होता रे ट्रक वाला काय तर गेलो खाली तो बघ सगळं तोडल्याने या थोय तोडल्याने ह्या बघ ह्याच्यावर पण बघ सगळे पूर्ण ठोकला पडला चेपलेला ना ते पण आपटलेले असत कालच एक व्हिडिओ बघितले त्याच्या रबराचे गोल राऊंड वाले ते बोलतो त्याच्यावर डॅमेज कमी होता त्याच्यानंतर जो म्हणजे डॅमेज कमी होता पण इतके याच्यावर कसे येतात ते मागे हो एवढ्या स्पीडने
गेल्या वेळी हैतीसर काहीतरी होतो माहिती आहे हो होतो काय तर सगळा पडला आता घातले नाही हा. नवीन रिटर्निंग वाला घातले ह्याच डेंजर हा भेंडी कसला बघ एवढा सगळा तोडतात म्हणजे विचार कर किती जोरात आपटतात ते त्या काय कॉन्क्रीटला पूर्ण क्रॅक गेले आहेत आणि कसले पूर्ण एकदम वरखडे मारले नाही आहेत हो हे सगळे घासलेले आहेत हैसर नाही एक जण पलटी झालेलो कठीण काम आणि पण एवढे पाठीमागे स्पीड ब्रेकर घालून पण कशा स्पीड मध्ये येत असतील कसे आणि एवढी म्हणजे झोप काढते अरे डे नाईट गाडी चालवत असतात त्याच्यामध्ये का ती झोप आधी पहिली गोष्ट कंट्रोल होणार ना. F8 घरडाची गाडी होती पाटीलवाडी भोसते घाट. तर आपण आता एंट्री करतो खेड मध्ये. हे घरगुती खानावळ समर्थ कृपा. दादा एकच वादा योगेश दादा चला आपण आता खेड रेल्वे स्टेशनच्या अलीकडे असो ह्यो पॅच बरोबर हा किया सेल्टॉस. तू त्याच्या त्या फ्रंटच्या ह्याच्यावरून सांगतोस काय रे बघूया सिया सेल्टॉस हा किया सिया ते ह्याचं नाव ना. अरे होय रे होय सेल्टॉस आहे सीएनजी नाही हो असं पुढे दोन पेट्रोल 2 सीएनजी आहेत खेडच्या पुढे. अरे ती 5 किलोमीटर मला थय होता अजून तो 5 किलोमीटरच चाल खेड रेल्वे स्टेशन इकडे काम चालू अजून हैसर पण या रेल्वे ब्रिज मुळेच थांबला काम. अरे ते हाईट वाढवली या रेल्वे ब्रिजची. ऑटोमॅटिक गाडी हो भाई क्लच दाबून ऑटोमॅटिकला एक्सेलेटर तरी दाबूच लागतो ना. खेड रेल्वे स्टेशन वा एका पण रिनोव्हेशन केलं नाही अरे फ्रंटने केलं नाही तब तकडे दिसत अरे ह्या केलेला तब खेड रेल्वे स्टेशन. आणि ह्यो ब्रिज आता इकडे सर वरती वाढवले नाही मग त्याच्यावर चालू करून मग इकडचं वाढवते. कर्नाटक पासिंग सर्व K822 खायचा पासिंग असा बेळगावचा काय म्हणत अरे सर्व लय माहिती आपतो उगा जमलं तीर मारता. तिकडे 3 लेन पहिले करणार आहेत रे तो बॉक्स टाईप वगैरे सगळ्या ठिकाणी चालू आहे. इकडे रिटेनिंग वॉल चालू आहे फिलिंग चालू आहे. खेड चिपळूण बस गेली आता. अरे मग ही कॉन्क्रीट लेन कशासाठी तो जर रस्तो एवढं वरती घेणार असतील तर हो मी पण माझ्या मनात पण तोच प्रश्न हो गडकरी लेटर लिहून चला आमच्या साईड इन्स्ट्रक्शन मध्ये नोट करून ठेव की चिपळूण सॉरी खेड रेल्वे स्टेशनच्या तैसर गोव्याकडे जाणारी लेनला तुम्ही हाईट वर ठेवलात आणि इकडे जे का कॉन्क्रीट लेन खाली असा कसा उत्तर द्या कारणे द्या. जगबुडी नदीच्या पुलावरील या खड्डो कसलो तो कॉन्क्रीट घातले नाही त्याच्यात. आपण फायनली पोहोचलो आता भरणे नाक्यावर. हे बघ आंबोली खालसून घेऊ का आंबोली दापोली खाल्ला नाही वरनच चल ब्रिजवरनच चल त्याच्या पुढे अशी. तर इकडनं दापोली वगैरे जाऊसाठी आपला एक ड्रायव्हर घेऊ रस्तो आणि खाली असा भरणे नाका. तर आपण आता गेलो खेड मध्ये आणि हा व्हिडिओ मी इकडे सेंड करतोय. पुढच्या भागात आपण प्रवास करणार आहोत खेड पासून पोलादपूर पर्यंत आणि या भागात आपण महत्वाचं असो कशेडी घाट तर त्यांना आपण प्रवास करणार आहोत जो आता एकटो पडलेलो असा. तर ती व्हिडिओ पुढची आपली नक्की बघा.